DAE, DBT, UGC, ISI अशा प्रकारच्या कितीतरी नामांकित संस्थेकडनं 15 लाखाहून अधिक त्यांना संशोधन करण्यासाठी अनुदान प्राप्त झालेलं आहे। विशेष म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत गतिमान आणि दूरदर्शीचं असल्यामुळं त्यांना प्रशासनामध्ये सुद्धा या ठिकाणी अनेक मोठ्या संधी प्राप्त झाल्या। आपल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सचिव आदरणीय डॉक्टर जावळे सरांनी उल्लेख केला की ते अनेक विद्यापीठाचे कुलगुरू होते। मी परत एकदा आवर्जून आपल्याला सांगेन की 5 विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। हा बहुमान फार कमी लोकांना मिळतो। 11 जून 2004 ते 2 मार्च 2009 या कालावधीमध्ये ते ज्या विद्यापीठाचे विद्यार्थी, ज्या विद्यापीठाचे प्राध्यापक, त्याच विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले आणि त्यांनी आपला कार्यकाळ अत्यंत यशस्वी, गतिशील अशा प्रकारचा कार्यकाळ म्हणून त्यांनी काम पाहिलं। ते मार्च 2014 या कालावधीमध्ये ते राजस्थान केंद्रीय विद्यापीठाचे पहिले संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांनी काम करण्याचा या ठिकाणी काम केलं। त्यासारख्या महाराष्ट्रीयन माणसाला सगळ्यात मोठी बहुमानाची गोष्ट अशा प्रकारची आहे की आज हे विद्यापीठ टॉप 10 मधलं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू, पहिले कुलगुरू, संस्थापक कुलगुरू आदरणीय डॉक्टर माणिकरावजी साळुंखे साहेब आहेत। 2014 ते 18 ऑगस्ट 2016 या कालावधीमध्ये आदरणीय डॉक्टर माणिकरावजी साळुंखे साहेबांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलं आणि यानंतर 19 ऑगस्ट 2016 ते 31 मार्च 2000 कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलं आणि शेवटी त्यांनी भारती विद्यापीठ पुणे या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलं।